नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो। आजचा आपला विषय कोणता आहे तर मराठी विषय आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण काय करत असतो तर महा टी परीक्षेमध्ये आतापर्यंत मराठी विषयाचे जे प्रश्न विचारले आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी काय करतो, स्पष्टीकरणासह पाहत असतो। जे की तुमच्या आता येणाऱ्या परीक्षेसाठी, आता येणारी परीक्षा कधी होणार आहे तर ती जून 2026 ला होणार आहे। या परीक्षेसाठी काय असणार आहेत, अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। का महत्त्वाचे असणार आहेत तर तुम्हाला माहिती आहे परीक्षेमध्ये प्रश्न काय होतात, रिपीट होत असतात। आता अजून एक महत्त्वाचं, प्रश्न परीक्षेमध्ये जशाच्या तसा रिपीट होतो का तर ती शक्यता काय असते, फार कमी असते। मग रिपीट काय होतं तर रिपीट काय होतं बाबा, एखादा प्रश्न जर ह्या टॉपिकवरती आलाय, आपल्याला तो टॉपिक कळतो बाबा या ठिकाणी काय झालं, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, मग पुढचा प्रश्न सुद्धा आपल्याला त्याच टॉपिकवरती विचारला जाऊ शकतो। म्हणजे प्रश्नामध्ये थोडाफार चेंजेस केला जाऊ शकतो, परंतु प्रश्न कुठे विचारला जाऊ शकतो, तिथंच विचारला जाणार आहे। ही आपल्याला 100% आयडिया काय होती, जुन्या प्रश्नपत्रिकेमधून येते। म्हणून म्हणतात अभ्यासाला सुरुवात करताना सगळ्यात पहिलं काय करायचं असेल तर ते जुने झालेले पेपर पाहणं, ही सगळ्यात महत्त्वाची पायरी असते। तुम्ही नुसते जुने झालेल्या पेपरचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षा पास होण्याच्या अगदी जवळ जाता, म्हणजे परीक्षा पास होऊन जाता। ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघा, प्रयोग ओळखायला सांगितलाय, तिची कादंबरी लिहून झाली। वाक्य काय दिलंय, तिची कादंबरी लिहून झाली आणि प्रयोग ओळखायला सांगितलाय। आता याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण घेतलेला आहे, तुम्ही जर पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की बघत जा। इथं कोणता प्रयोग असणार आहे बघा, काही जास्त डोकं चालवायची गरज आहे का, तिची कादंबरी लिहून झाली। बघा, लिहून झाली, क्रियापद काय आहे, दोन शब्दापासून बनलेलं क्रियापद, एक नाही, लिहून या धातू आहे आणि झाली हे काय आहे, सहाय्यक क्रियापद आहे। या दोघांपासून क्रियापद बनलंय। आता एक सहाय्यक क्रियापद आणि एक धातू दोघं जर एकत्र आले तर ते कोणतं क्रियापद होतं तर त्याला आपण म्हणतो संयुक्त क्रियापद। मग या ठिकाणी बघा इथं काय आहे, संयुक्त क्रियापद आहे आणि क्रिया काय झाली आहे, समाप्त झाली आहे। क्रिया समाप्तीचा अर्थ आपल्याला या ठिकाणी दिसतोय। मग या ठिकाणी कोणता प्रयोग होईल, समापन कर्मणी प्रयोग। बघा, क्रिया समाप्त झालेली दिसते की नाही आपल्याला, लिहून झाली, म्हणून हा काय आहे, समापन कर्मणी प्रयोग आहे। बाकी जास्त तुम्हाला डोकं चालीत बसायचीच गरज नाही। आता अजून इथं दुसरा प्रश्न, या टॉपिकवरतीच दुसरा प्रश्न कसा विचारला जातो बघा। आता तुम्हाला मी एकदाच सांगतो, इथं किती प्रश्न तयार होतात बघा, एकाच प्रश्नामध्ये दुसरे किती प्रश्न फिरून प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो। दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो, समापन कर्मणी या प्रयोगामध्ये कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीमध्ये असतो। समापन कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीमध्ये असतो। मग समापन कर्मणी या प्रकारामध्ये कर्ता नेहमी हा काय असतो, षष्ठी विभक्तीमध्ये असतो। कोणत्या विभक्तीमध्ये असतो, षष्ठी विभक्तीमध्ये असतो। मग षष्ठी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत हेही तुम्हाला ओळखता आलं पाहिजे। कोणते आहेत, चा, ची, चे। बघा इथं कर्त्याला ची प्रत्यय आहे का, ची, चा, ची, चे हे काय आहेत, षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत। याच्यावरती सुद्धा दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। त्याच्यानंतर अजून एक, समापन कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद हे नेहमी कसे असते तर क्रियापद कसं असतं, संयुक्त क्रियापद असतं। क्रियापद कसं असतं, संयुक्त क्रियापद असतं। आणि क्रियापदावरून कोणता भाव व्यक्त होतो किंवा कोणता अर्थ व्यक्त होतो तर क्रियापदावरून क्रिया समाप्तीचा अर्थ व्यक्त होतो। बघा किती तीन प्रश्न इथंच तयार झाले की नाही। समापन कर्मणी प्रयोगामध्ये नेहमी कर्त्याची विभक्ती कोणती असते, षष्ठी असते। क्रियापद कसं असतं, संयुक्त क्रियापद असतं आणि त्या क्रियापदावरून कशाचा अर्थ प्राप्त होत असतो तर तो क्रिया समाप्तीचा अर्थ प्राप्त असतो। आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, संयुक्त क्रियापद हे कशापासून तयार होतं तर संयुक्त क्रियापद म्हणजे काय असतंय, एक धातू असतो पहा, धातू किंवा धातू साधित म्हणू शकता तुम्ही। ठीक आहे, धातू साधित किंवा धातू म्हटले तरी चालेल। ठीक आहे, धातू म्हणा किंवा धातू साधित म्हणा, अधिक सहाय्यक क्रियापद, अधिक सहाय्यक क्रियापद, ह्या दोघांपासून मिळून काय तयार होतं, संयुक्त क्रियापद होतं। मग इथं बघा, लिहून हा काय आहे, धातू आहे किंवा धातू साधित शब्द आहे आणि झाली हे काय आहे, सहाय्यक क्रियापद आहे, सहाय्यक क्रियापद। ठीक आहे, मग प्रश्न असाही विचारू शकतात, सरळ पूर्ण वाक्य देतील, तिची कादंबरी लिहून झाली या वाक्यामधील सहाय्यक क्रियापद कोणतं। मग सहाय्यक क्रियापद कोणतं आहे तर झाली हे सहाय्यक क्रियापद आहे आणि लिहून काय आहे, लिहून हा धातू साधित शब्द आहे किंवा धातू आहे आणि
दोघांपासून मिळून कोणतं क्रियापद तयार होतं, लिहून झाली तर ते होतं संयुक्त क्रियापद. त्याला काय म्हणतात, संयुक्त क्रियापद. म्हणजे पाहिलं, एका प्रश्नावरून आपल्याला कमीत कमी काय झाले, 5 प्रश्न तयार झाले. मग याला स्मार्ट स्टडी म्हणतात. तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण करायचंय. झालेल्या मागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, ते जे टॉपिक आहेत, त्याचा सखोल तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. मग याचं जर उदाहरण पाहिलं अजून एखादा, ह्या समापन कर्मणी प्रयोगात बघा, त्याचे जेवण करून झाले. बघा, त्याचे जेवण करून झाले. काय इथं कर्त्याला कोणती प्रत्यय लागलाय, चे लागलाय, म्हणजे षष्ठी विभक्तीचा प्रत्यय आहे की नाही, आहे. त्याच्यानंतर बघा पुढं, करून झाले, हे काय आलं, संयुक्त क्रियापद आलं की नाही. क्रिया समाप्तीचा अर्थ होतोय का प्राप्त या शब्दामधून, करून झालं म्हणजे काम त्याचं पूर्ण झालेलं आहे. होतोय का क्रिया समाप्तीचा अर्थ. मग हे तुम्हाला बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्यात. पाठांतर करीत बसू नका, फक्त काय करत चला, समजून घेत जा. तुम्ही जेवढं समजून घेताना तेवढा तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल. तुम्ही जर पाठ करीत बसाल ना, तर परीक्षेमध्ये इथं एक पाठ कराल, परीक्षेमध्ये दुसरंच विचारलं जातं, किंवा कधी कधी ह्या प्रश्नाचं पाठांतर इकडं जातं आणि इकडचं पाठांतर इकडं जातं. म्हणून पाठांतराच्या नादी लागू नका, तुम्ही समजून घेत चला, कन्सेप्ट क्लिअर करत चला. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 2, खालील शब्दाचा अर्थ सांगा. चपराक, काय किरकोळ प्रश्न होता. चपराक या शब्दाचा अर्थ काय होतो, चापट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली. काय विचारलंय, पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली. वारंवार परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग ही कादंबरी कोणाची आहे, तर ही विश्वास पाटील यांची कादंबरी आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला अजून लक्षात ठेवायचे, जे काही महत्त्वाची पुस्तकं आहेत ना, ज्याच्यावरती तुम्हाला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, मग हे पुस्तकं बघा, विश्वास पाटलांचंच बघा, पांगिरा. त्याच्यानंतर हे पानिपत, खूप इम्पॉर्टंट आहे. कमीत कमी 2-3 वेळेस हे पानिपतवरती प्रश्न आला आतापर्यंत, म्हणजे टीईटी परीक्षेमध्येच बरं का, बाकीच्या तर सोडून द्या, पण टीईटी मध्ये 2-3 वेळेस आलाय. झाडा झडती, संभाजी महानायक. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं ज्यांच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो ते म्हणजे शिवाजी सावंत. यांच्या पुढे प्रश्न विचारला जातो. तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न इथं छावावरती विचारलेले आहेत. ठीक आहे. मग छावा कादंबरी कोणाची आहे, तर ती शिवाजी सावंत यांची आहे. त्याचबरोबर मृत्युंजय सुद्धा त्यांचीच आहे, युगंधर सुद्धा त्यांचीच आहे, लढत सुद्धा त्यांचीच आहे. त्याच्यानंतर सगळ्यात आपल्याला रणजित देसाई यांच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे विश्वास पाटील असतील, शिवाजी सावंत असतील, रणजित देसाई असेल, या तिघापैकी एक प्रश्न तर परीक्षेमध्ये 100% विचारलाच जातो. ठीक आहे. मग त्यांची कोणती लक्षात ठेवा, श्रीमान योगी, राधे, स्वामी याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. आणि आलेख. आता जे जे आपण गोल केलेत ना, त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत बघा. पानिपतवरती प्रश्न विचारलेले, याच्या अगोदर छावावरती विचारलेला आहे, स्वामीवरती विचारलेला आहे. पण आता तेच विचारतील याची काही खात्री नाही, पण तिथं कुठेतरी विचारू शकतात दुसरा. म्हणून तुम्हाला त्यांच्याबरोबर बाकीचे पण लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नासा इमानदार, झुंज, झेप, शहनशाह यांच्यावरती काय अजून प्रश्न आलेला नाही, पण आता इथं आपल्याला ऑप्शन होता बघा, नासा इनामदार. मग पुढचा प्रश्न विचारताना काय करू शकतात बघा, पांगिराऐवजी काय करू शकतात, फक्त इथं शब्द टाकू शकतात, झुंज ही कादंबरी कोणी लिहिली. बाकी प्रश्न बदलायची गरज आहे त्यांना. मग झुंज कोणाची आहे, ही नासा इमानदार यांची आहे. मग हे लक्षात घ्या, तुम्हाला इथं प्रश्न टाईप करताना किंवा नवीन प्रश्न विचारताना ते त्याच्यामध्ये काय करू शकतात, थोडाफार बदल करू शकतात. ठीक आहे. म्हणून तुम्हाला पर्यायामध्ये जेवढे काही पर्याय आलेत ना, त्या सगळ्या पर्यायाचा तुम्हाला अभ्यास करायचाच आहे. पुढचा प्रश्न बघू, 4 नंबर, सोपा होता. तोंडघशी पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. तोंडघशी पडणे, आणि याचा काय सांगितलं आपल्याला, अर्थ ओळखायला सांगितलाय. ठीक आहे. तोंडावरचे तेज नाहीसे होणे, काही संबंध नाही. विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे, लढावयास सिद्ध होणे, वाटेल तसे बोलणे. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय होईल, विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे, त्यालाच आपण काय म्हणतो, तोंडघशी पडणे. म्हणजे समजा तुमचा एखादा ओळखीचा दुकानदार असतो आणि तुमच्या मित्राला एखादी वस्तू खरेदी करायची असते. तुम्ही म्हणता, अरे चल तिथं तो माझा जोडीदार आहे, त्याच्या दुकानातून तुला मी स्वस्तामध्ये घेऊन देतो. आणि तिथं गेला तो दुकानदार काय तुमचे पैसे कमी करत नाही, किंवा तुम्हाला बाजार भावापेक्षाही जास्त पैशाला ती वस्तू देतो. मग त्यावेळेस आपण काय म्हणतो, अरे इथे येऊन आपण मोकार तोंडघशी पडलो. मग तोंडघशी पडणे म्हणजेच काय, विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे. त्याच्यानंतर बाकीचे पण तुम्हाला आता तोंडावरचे जे वाक्प्रचार आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. तोंड देणे,
म्हणजेच काय, लढावयास सिद्ध होणे. त्याच्यानंतर तोंड टाकणे म्हणजे वाटेल ते बोलणे, आणि तोंड उतरणे म्हणजे तोंडावरचे तेज नाहीसे होणे. म्हणजे बाकीचे जे पर्याय आहेत ना ते सुद्धा आपल्या या ठिकाणी काय झाले, स्पष्ट झाले आहेत. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी परंतु अतिशय महत्त्वाची अशी सूचना. आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही टेस्ट सिरीज तुमची संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. आता नुसत्या प्रश्नपत्रिकाच नाही तर त्याची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल. म्हणजे उत्तरासहित तुम्हाला या प्रश्नपत्रिका या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्येच अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, हिंदी असेल, गणित बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स असतील. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं टीईटी परीक्षेसाठी सगळ्यात IMP काय असेल तर ते आहेत क्रमिक पुस्तकं. म्हणजे इयत्ता 4थी ते 8वी पर्यंत जे पुस्तक आहेत या पुस्तकाच्या सुद्धा अतिशय IMP नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग त्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, खूप महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग एवढ्या मटेरियलचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये 100% पहिल्याच प्रयत्नामध्ये काय होणार, परीक्षा पास होऊन जाणार. मग या सगळ्या मटेरियलची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर आपण कंटिन्यू केली आहे. म्हणजे ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे जे 139 रुपये आहेत हे तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर गुगल पे आहे, फोनपे आहे. त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, गुगल पे फोनपेला आपला नंबर आहे 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे आपला, हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30. ठीक आहे. त्याच्यानंतर काही शिक्षक बांधवांना काय होतं, गुगल पे फोनपे करण्यासाठी नंबर टाकून फोनपे करण्यात अडचण येते. मग त्यांच्यासाठी जर तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज केला तर तुम्हाला त्या ठिकाणी आपण आपलं स्कॅनर सुद्धा टाकू. ठीक आहे. स्कॅनरवर पैसे पाठवणं काय सोपं असतं. ठीक आहे. मग तुम्हाला स्कॅनर पाठवला जाईल. स्कॅनरवरती तुम्हाला 139 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काय करायचा आहे, व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. ठीक आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच PDF स्वरूपामध्ये. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, सर हे मटेरियल तुम्ही देणार कसं, तर व्हॉट्सॲपवरतीच तुम्हाला हे काय होईल, PDF स्वरूपामध्ये हे मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. काही अडचण असेल तर बिंदास कॉल करू शकता. पुढचा प्रश्न आहे 5 नंबर, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आता इथं आपल्याला शब्द दिला आहे आणि त्या शब्दाचा आपल्याला अर्थ ओळखायला सांगितलं. मग शब्द कोणता आहे, वाद हा शब्द आहे. मग वाद या शब्दाचा अर्थ काय होईल बघा, संवाद, सुसंवाद, प्रतिवाद आणि तंटा. तर याचा योग्य अर्थ काय होतो या ठिकाणी, वाद म्हणजेच काय, तंटा, किंवा आपण त्याला अगदी आपल्या भाषेत भांडण सुद्धा म्हणतो. ठीक आहे. मग आता तुम्हाला बाकीचे सुद्धा लक्षात ठेवायचे. संवाद म्हणजे काय, प्रश्न विचारलेला आहे. मग संवाद म्हणजे काय, दोन व्यक्तीमधील जे संभाषण असतं त्याला आपण काय म्हणतो, संवाद म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सुसंवाद. आता बघा, संवाद आणि सुसंवाद याच्यामध्ये फरक आहे. हा संवाद म्हणजे काय आहे, चांगला पण असू शकतो आणि वाईट पण असू शकतो. ठीक आहे. परंतु हा सुसंवाद म्हणजे काय असतो, तर हा चांगला संवाद असतो. सुसंवाद म्हणजे काय, थोडक्यात चांगला संवाद, त्यालाच आपण काय म्हणतो, सुसंवाद म्हणतो. मग या ठिकाणी सगळं काय असतं, आनंददायक संयोजन असतं. आणि म्हणजे काय, लोक एकमेकाशी एकोप्याने जगत असतात. म्हणजे आपण म्हणत नाही का बाबा आमच्या सोसायटीमध्ये 5 फ्लॅट आहेत पण आमच्या 5ही जणांमध्ये काय खूप चांगला सुसंवाद आहे. म्हणजे आम्ही सगळे एकमेकाशी काय प्रेमाने बोलत आहोत, प्रेमाने वागत आहोत, आमच्यामध्ये भांडण होत नाहीत, तंडण होत नाहीत. त्याला काय म्हणतो आपण, सुसंवाद म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रतिवाद. प्रतिवाद म्हणजे काय असतो,
जेव्हा समोरचा एखादा व्यक्ती आपल्यासमोर व्यक्तिवाद करतो आणि मग आपल्याला सिद्ध करायचं असतं की बाबा त्यांनी जे सांगितलंय ते काय आहे, चुकीचं आहे, मग त्याची बाजू चुकीची आहे ही सांगण्यासाठी आपण जो युक्तिवाद करतो ना त्याला काय म्हणतो, प्रतिवाद म्हणतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 6. वाक्यातील प्रयोग ओळखा. छकुलीने बाहुलीस झोपवले. बघा, तुम्हाला मी काय सांगितलं होतं, तुम्हाला प्रयोग ओळखायचे आहेत ना, सगळ्यात आधी तुम्हाला काय बघायचं, कर्ता आणि कर्म याला विभक्ती प्रत्यय लागले आहेत का. ठीक आहे. याला जर विभक्ती प्रत्यय लागलेत का हे तुम्हाला बघायचं. मग आता ह्या वाक्यामध्ये जर पाहिलं बघा, कर्ता कोण आहे, आता तुम्ही शिक्षक लोक आहेत तुम्हाला माहिती आहे. झोपवणारी कोण आहे, छकुली. झोपण्याची क्रिया कोणावर झाली, बाहुलीस, म्हणजे छकुली कर्ता आणि बाहुली काय आहे, कर्म आहे. मग इथं बघा बरं, कर्त्याला पण काय आहे, विभक्ती प्रत्यय आहे, कर्माला पण विभक्ती प्रत्यय आहे. मग ज्यावेळेस कर्ता आणि कर्म दोघांनाही विभक्ती प्रत्यय असतो तो प्रयोग डोळे झाकून तुम्हाला भावे प्रयोग लिहून टाकायचा आहे. उगं कर्ता आणि कर्मन बदलीत बसायचं नाही, लिंग बदलीत बसायचं, एवढे कुठानेच करायची गरज नाही. तुम्हाला फक्त काय करायचं, सगळ्यात आधी विभक्ती बघायची, कोणाला विभक्ती लागलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो, तो म्हणजे भावे प्रयोगामध्ये क्रियापद हे नेहमी कसं असतं. हा प्रश्न वारंवार परीक्षेत विचारलेला आहे, लक्षात ठेवा. मग भावे प्रयोगामधलं क्रियापद नेहमी हे काय असतं, तृतीय पुरुषी, नपुसक लिंगी आणि एकवचनीच असतं, हे लक्षात ठेवा. याच्यावरती सुद्धा म्हणजे हे वाक्य जशाच्या तसं परीक्षेमध्ये विचारलेलं आहे, म्हणून महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 7 नंबर. पितळ उघडे पडणे या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य उदाहरण ओळखा. आता पितळ उघडे पडणे म्हणजेच काय, तर थोडक्यात गुपित उघडं पडणे. ठीक आहे. मग बघूया, रामरावला लॉटरी लागून पितळ उघडं पडलं. जादूटोणा करणाऱ्या भोंदू बाबाचे विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने पितळ उघडे पाडले, म्हणजे खोटं उघडं पाडलं की नाही ह्या जादूटोणा करणाऱ्याचं. मग हेच वाक्य काय आपल्या या ठिकाणी वाक्यात उपयोग झालेलं हे योग्य वाक्य आहे. पुढची वाचायची आपल्याला गरज सुद्धा नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर. खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द काय आहे, दर मजल. आता या ठिकाणी बघा, दर मजल हा काय आहे, अव्ययी भाव समास आहे. कोणता समास आहे, अव्ययी भाव समास आहे. आता तुम्हाला अव्ययी भाव समास कसा ओळखायचा हे एका क्षणात सांगतो. बघा, ह्या शब्दाच्या आधी काय असतात, फारसी उपसर्ग लागलेले असतात. बघा काय, फारसी उपसर्ग. आता उपसर्ग म्हणजे काय हाही तुम्हाला प्रश्न पडू शकतो, बरोबर नाही. बघा, मग आपण काय म्हणतो, गैरहजर. आता हा तुमचा नेहमीचा शब्द आहे, बरोबर, शिक्षक लोकांचा. गैरहजर हा काय, नेहमीचा शिक्षक आहे की नाही, तुम्ही रोज हजेरी भरताय की नाही. ठीक आहे. मग याच्यामधला हे गैर काय आहे, हे उपसर्ग आहे. ठीक आहे. हजर या शब्दाच्या अगोदर जो शब्द लागलाय त्याला आपण काय म्हणतो, उपसर्ग. म्हणजे उपसर्ग म्हणजे काय, शब्दाच्या अगोदर लागलेला जो प्रत्यय आहे त्याला आपण उपसर्ग म्हणतो. ठीक आहे. मग या शब्दामध्ये कोणते उपसर्ग लागले असतात बघा, दर, हर, बिन, बे, गैर, बर, बे इत्यादी. हे जर उपसर्ग शब्दाच्या आधी लागलेले असतील तर तो कोणता शब्द असतो, कोणता समास असतो, तर तो अव्ययी भाव समास असतो, लक्षात ठेवा. आणि अव्ययी भाव समासाचा वापर वाक्यामध्ये कशासारखा केला जातो याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग कशासारखा, तर तो क्रिया विशेषणासारखा त्या शब्दाचा वापर केला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अनास्था. आता इथं काय दिलंय आपल्याला, एक शब्द दिलाय आणि त्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायला सांगितलाय. शब्द आहे अनास्था. सोपा आहे. याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, अ काढून टाकायचा, म्हणजे काय होईल याचा, आस्था. अनास्था म्हणजे काय, आस्था. ठीक आहे. अनास्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, आस्था होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आवर म्हणजेच काय, अजागळ. लक्षात ठेवा, हा सुद्धा परीक्षेत विचारलेला आहे. आवर अजागळ सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेला आहे, पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर आशा निराशा हे तर कॉमन आहे. आश्रय निराश्रय हेही कॉमन आहे. फक्त तुम्हाला इथं लक्षात कोणतं ठेवायचं आहे, आवर अजागळ. जे गोष्ट आपल्याला माहित नाही ना ती लक्षात ठेवायची. ही आस्था अनास्था हेही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला माहिती आहे ना. तुम्हाला काय माहिती आहे काय माहिती नाही हे मला 100% माहिती आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 11 नंबर. प्रहार हा एक शब्द दिला आपल्याला आणि त्या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायला सांगितलाय. ठीक आहे.
मग बघा, प्रहर, प्रवाह, प्रवाद आणि घाव, मग योग्य अर्थ कोणता याचा? घाव हा योग्य अर्थ आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, प्रहर म्हणजे काय असतो? तर प्रहर म्हणजे दिवसाचा एक भाग असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रवाह म्हणजे काय? हा नदीचा जो प्रवाह असतो पाण्याचा, त्याला आपण प्रवाह म्हणतो. पुढचा प्रश्न 11 नंबर, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल. व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल. मग हे वाक्य कसं आहे बघा, इथं एक शब्द आहे जो वाक्यात जरी दिला नाही तरी तो आपल्या म्हणजे कॉमन सेन्सने आला पाहिजे. जर व्यायाम केला तर शरीर घटदार होईल. मग आलं का हे वाक्य जर तरचं? मग जर तरचं जर वाक्य असेल तर ते कोणतं वाक्य असतं? संकेतार्थी वाक्य असतं. संकेतार्थी वाक्य कधी असतं लक्षात ठेवा? जर तर, जेव्हा तेव्हा, जरी तरी, म्हणजे अमुक केलं तर तमुक होईल असं ज्यावेळेस वाक्य असेल, असं केलं तर तसं होईल असं ज्यावेळेस वाक्य असेल ते कोणतं वाक्य असतं? संकेतार्थी वाक्य असतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शुद्ध शब्द ओळखा. विरुद्धार्थी शब्द काय? औरस. औरसचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? अनावरस होईल. ठीक आहे. बाकी बघायची सुद्धा गरज नाही. तुम्हाला जर माहित असेल ना हे 100% उत्तर आहे. पुढचे पर्याय नाही वाचले तरी चालतात, पण ही खात्री किती पाहिजे? 100% खात्री पाहिजे की बाबा उत्तर हेच आहे, तरच पुढचे वाचायचे नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर औदार्य म्हणजेच काय? कृपणता, त्यालाच आपण काय म्हणतो? कंजूषपणा. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा. कृपणता म्हणजेच काय? कंजूषपणा. ठीक आहे. त्याच्यानंतर औचित्य, अनौचित्य, ओवळा, सोवळा. पुढचा प्रश्न 13 नंबर, खालील उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. आता इथं आपल्याला वाक्याचं रूपांतर करायला सांगितलंय. मग वाक्य काय दिले बघा, किती सुंदर आहे तिचे अक्षर. काय? किती सुंदर आहे तिचे अक्षर, हे आपल्याला वाक्य दिलंय. आता हे कोणतं वाक्य आहे? तर हे उद्गारवाचक वाक्य आहे आणि या वाक्याचं आपल्याला कशात रूपांतर करायचं आहे? विधानार्थी वाक्यामध्ये. आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय? आपलं साधं वाक्य असते. ठीक आहे. मग आता वाक्य रूपांतर करताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या वाक्याचा आशय म्हणजेच अर्थ बदलला पाहिजे नाही. त्या वाक्याचा अर्थ आपल्याला बदलून द्यायचा नाही. ठीक आहे. मग किती सुंदर आहे तिचे अक्षर म्हणजे याला काय म्हणायचं बाबा? तिचं अक्षर सुंदर आहे असंच म्हणायचं की नाही? मग बघा, तिचे अक्षर खूप सुंदर आहे, आपलं पहिलंच आहे. तिचं अक्षर खूप सुंदर आहे. अर्थ बदललाय का? नाही. पुढचे बघा, सराव केला तर तिचं अक्षर सुंदर होईल. अर्थ बदललाय का नाही? इथं काय म्हणतंय? तिचं अक्षर सुंदर आहे आणि इथं काय म्हणतंय? सराव केला तर सुंदर होईल. मग अर्थ बदलला का नाही? बदलला. आपल्याला अर्थ बदलून द्यायचा नाही. सुंदर आहे का तिचे अक्षर? हे तो प्रश्न विचारतोय. सुंदर आहे का? हे बघा प्रश्नचिन्ह आहे. हे कोणतं वाक्य झालं? प्रश्नार्थक वाक्य झालं. तिच्यासारखे सुंदर अक्षर काढ, हे सांगतोय तिच्यासारखे काढ. ठीक आहे. आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय तुम्हाला लक्षात घ्यायचंय. विधानार्थी वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात. प्रश्न विचारणार नाही, फक्त लक्षात घ्या. ठीक आहे. प्रश्न तुम्हाला इथे विचारू शकतात. विधानार्थी वाक्याचे किती प्रकार पडतात? मुख्यतः किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. हे 2 प्रकार कोणते असतात? एक असतं होकारार्थी वाक्य आणि दुसरं असतं नकारार्थी वाक्य. ठीक आहे. फरक सोपं आहे. होकारार्थी याच्यात नकार नसतो, नकारार्थी याच्यामध्ये नकारार्थी शब्द वापरलेला असतो. त्याला काय म्हणतो आपण? नकारार्थी म्हणतो. हे सांगायची तुम्हाला गरज नाही, मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. प्रार्थनेला हजर राहावे. आता हे होकारार्थी वाक्य आपल्याला कसं करायचंय? नकारार्थी करायचंय. मग तुम्हाला माहिती आहे नकारार्थी वाक्यामध्ये काय असतो? नकार दर्शवणारा एखादा शब्द असतो, पण आपल्याला वाक्याचा अर्थ बदलून द्यायचा नाही. हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. वाक्याचा अर्थ बदलून द्यायचा नाही. मग बघा, प्रार्थनेला हजर राहा, गैरहजर राहू नका. इथं 2 वाक्य झाले. ठीक आहे. प्रार्थनेला हजर नसेल तर गैरहजर म्हणून नोंद होईल. 2 वाक्ये. प्रार्थनेला गैरहजर राहू नये म्हणजेच काय? प्रार्थनेला हजर राहावे. गैरहजर राहू नका म्हणजेच काय? हजर राहा. मग हेच आपलं उत्तर काय? बरोबर आहे. पुढचा प्रश्न 15 नंबर काय विचारलं बघा या ठिकाणी, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द कोणता दिलाय? चिरंतन. चिरंतन म्हणजे काय? चिरकाल टिकणारे. मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? क्षणभंगूर.
चिरंतनचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? क्षणभंगूर. त्याच्यानंतर चिक्कार म्हणजे काय? चा विरुद्धार्थी काय होईल? थोडे. चिक्कार म्हणजे काय? जास्त. याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? थोडे. चिरकाल म्हणजेच अल्पकालात हे चिरकाल आणि चिरंतन हे दोन्ही काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. चिरायू, अल्पायू. पुढचा प्रश्न 16 नंबर. सट, कर, का या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर व शेवटचे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या शब्दांचा अर्थ खालीलपैकी कोणता? आता काय सांगितलंय? ह्या शब्दापासून आपल्याला एक शब्द तयार करायचा आहे. मग याच्यापासून कोणता शब्द तयार होईल? तर आपला शब्द तयार होतो बघा, काटकसर. कोणता? काटकसर. आता याच्यातलं काय सांगितलं त्यांनी? मधलं अक्षर. काटकसर मधलं अक्षर कोणतं आहे? क आहे. आणि काय सांगितलंय? शेवटचं अक्षर. शेवटचं अक्षर काय आहे? र आहे. आणि यांच्या अर्थापासून कर म्हणजेच काय? कारस्थान, काक, माळ, हस्त. कर म्हणजेच काय? हस्त. हस्त म्हणजेच काय? हात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 17 नंबर. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश डॅश म्हणतात. मग तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतो आपण? वर्ण म्हणतो. आता वर्ण म्हणजे काय? लक्षात घ्या, प्रश्न विचारलेला आहे. वर्ण म्हणजे काय असतो? तर रंग असतो. रंगालाच आपण वर्ण म्हणतोय की नाही? तो काळा आहे, सावळा आहे. थोडक्यात रंग म्हणजे काय असतो? वर्ण असतो. वर्ण म्हणजे काय असतो? रंग असतो. मग आपण मूलध्वनी काय करतो? विशिष्ट रंगाने लिहून ठेवतो, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? वर्ण म्हटलं जातं. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे की मूलध्वनींना वर्ण का म्हणतात? प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि सध्या मराठीमध्ये एकूण किती वर्ण आहेत? हा तर कॉमन प्रश्न आहे. किती वर्ण आहेत? 52 वर्ण आहेत. पुढचा प्रश्न 18 नंबर. धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता? आता काय सांगितलं आपल्याला? धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता? पळणे, रडू, हसू, सत्य. आता धातुसाधित नाम म्हणजे काय? तर ते धातूपासून तयार झालेलं असतं. आता तुम्ही म्हणता धातू म्हणजे काय सर? लोखंड, पितळ, सोने, ॲल्युमिनियम ह्या धातूपासून तयार झालेलं नाम असतं का? तर नाही. आपल्या व्याकरणातले जे धातू आहेत त्या धातूपासून तयार झालेलं नाम असतंय. मग पळणे, पळणे इथं धातू कोणता आहे? पळ हा धातू आहे. रडू इथं धातू कोणता आहे? रड हा धातू आहे. हसू इथं धातू कोणता आहे? हस हा धातू आहे. आणि सत्य हे काय आहे? आपलं सामान्य नाम आहे. काय आहे? सत्य सामान्य नाम. प्रश्न पुढचा असं सुद्धा विचारू शकतात, खालील शब्दामधील सामान्य नाम कोणतं? मग सामान्य नाम कोणतं आहे? सत्य आहे. मग धातुसाधित नाम नसलेला पर्याय सुद्धा कोणता आहे? आपला सत्य आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. शांती, संत, खंत, प्रेम. भाववाचक नसलेला विचारलं म्हटलं इथं काय येईल? आपला संत येईल. पुन्हा संत हे कोणतं नाम आहे? तर संत हे सामान्य नाम आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 20 नंबर. जसे केळ या शब्दाचे अनेक वचन केळी, तसे वेळ या शब्दाचे अनेक वचन काय? येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करत चला. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.